वरळीत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडून नियमबाह्य पद्धतीने संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. वरळीतल्या राड्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. भाजप कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री वर्षा बंगल्यावर बोलवलं. जनतेनं महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिला होता म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. तर मला रात्री झोप येत नाही, कामाच्या अनेक गोष्टी दिसतात असंही विधान. सरकारच्या नाकर्तेपणाची आणि अपयशाची वर्षपूर्ती. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला राहणार उपस्थित. शिवसेना उभाटाच्या आमदारांचीही घेणार बैठक. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती. तेजवानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. नगर परिषद आणि नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. तर सर्व निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. डीजीसीएकडून इंडिगोला नियमात शिथिलता. नवे आदेश जारी. साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचेच नियम तात्काळ प्रभावाने लागू. देशभरात विमान सेवेला फटका बसल्यानं डीजीसीएचा मोठा निर्णय. इंडिगोची विमानसेवा 3 दिवसांपासून विस्कळीत झाल्यानं इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात मोठी वाढ. मुंबई कोलकाताचं तिकीट 80,000वर तर एअर इंडियाची सर्व विमानं फुल. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा. आरोग्य शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियात करार.